प्रशासनाविरोधात। या आक्रोशाचं रूपांतर आंदोलनामध्ये झालं आणि म्हाडा प्रशासनाविरोधात निघाला हा भव्य दिव्य मोर्चा। 60 वर्षाहून अधिक जुन्या या आहेत म्हाडाच्या इमारती। कोणत्याही क्षणी पडतील अशी या इमारतींची झालेली ही अवस्था। मात्र सरकारी लाल फितीच्या कारभारात या इमारतीचा विकास अडकल्यानं रहिवाशांचा जीव अक्षरशः टांगणीला लागलाय। आता हे नुसतं इथेच आंदोलन आहे, परंतु इथून म्हाडावासीय येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर आम्ही पूर्ण बहिष्कार टाकू आणि आम्ही इमारत पडून मरण्यापेक्षा म्हाडा या गृहनिर्माण क्षेत्राच्या मुख्य ऑफिस समोर आमरण उपोषण करून इथे अशा सगळ्या महिलांची इच्छा आहे। 20/9/2010 रोजी एक अधिसूचना काढली, त्यानुसार फक्त आम्ही हाऊसिंग स्टॉक घेणार आणि हाऊसिंग स्टॉक हा अतिप्रमाणात आहे। त्यांना वाटतं की विकासक हे धर्मदाय ट्रस्टी आहेत की आम्हाला फुकट मानून देतील, पण तसं नाही आहे। विकासकांनी हात उचललेले आहे। विकासकांनी हात उचलल्या कारणाने म्हाडा वसाहतीची अत्यंत बेकार अवस्था झालेली आहे। ना ते घरचे राहिले ना घाटचे राहिलेले आहेत। रहिवाशांच्या या आक्रोशानंतर तरी म्हाडा प्रशासन जागं होतंय का आणि या रहिवाशांना दिलेली आश्वासनं पाळतंय का की पुन्हा येरी माझ्या मागल्याचीच भूमिका म्हाडा प्रशासनाची पाहायला मिळतेय, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। मुंबई लाईव्ह।